राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. म्हणून संगू जव प्रकृतीचा तव त्यागून घडे कर्माचा, एसियाही म्हणती तयांचा आग्रहची उरे. जरी तुम्ही म्हटलात की कर्माचा मी त्याग करीन, असं म्हणण्याचा तुम्ही प्रयत्न केलात आणि असं करायचा जरी तुम्ही प्रयत्न केलात तरी संगूजव प्रकृती, म्हणजे तुम्ही प्रकृतीमध्ये जन्माला आलेला आहात. ही भगवंतानी निर्माण केलेली प्रकृती आहे. या प्रकृतीचा आग्रह आहे, अट्टहास आहे, ती कर्म तुम्हाला करावीच लागतील. जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म्य होऊ पाहती, परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी. जे उचित कर्म, जे योग्य कर्म आहेत, जी कर्म करायलाच हवीत अशी कर्म टाळून नैष्कर्म्य होऊ पाहती, म्हणजे मनामध्ये अशा कामांचं नैराश्य आणून किंवा अशा कामांपासून परावृत्त होण्याचा जे प्रयत्न करतील, परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधिनी. पण कर्मेंद्रियांची कर्म आणि इंद्रिय म्हणजे इंद्रियांकरवी निर्माण होणारी जी कर्म आहेत त्याचा निरोध किंवा त्याचा विरोध करून तुम्ही तसं करण्याचा प्रयत्न करत असाल, प्रकृतीच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करत असाल तर ते घडणार नाही. तया कर्मत्यागून गडे जे कर्तव्य मनी सापडे, वरी नरती ते पुढे दरिद्र जाण. अरे बाबा, असा कर्मत्याग घडणं शक्यच नाही. तुझ्या मनामध्ये सुद्धा, म्हणजे याच्यातनंही थोडीशी उकल सांगावी या ओवीचित असं आहे, आपण ठरवलं का विषयाच्या अधीन व्हायचं नाही, आपण शरीर सुख घ्यायचं नाही, आपण कोणत्याही परिस्थितीत स्त्री सुखाची आशा करायची नाही, असं जरी ठरलं तरी तुमचं मन तुमच्या ताब्यात नाही. त्याची भावना, त्या कर्मेंद्रियाची भावना तुमच्या स्वप्नात येईल. स्वप्नामध्ये तुम्हाला ती कर्म तुमच्या हातून घडतील, कारण स्वप्नामध्ये सुद्धा तुम्ही एक जागृत अवस्था उपभोगत असता. त्यामध्ये कर्मेंद्रिय तुमची विषय वासना पुरी करतील. इतका खोलवर महाराजा विचार आहे. काही केलं तरी या प्रकृतीच्या अधीन असलेली कर्मेंद्रिय, प्रकृतीच्या अधीन असलेली ही इंद्रिय, त्यांच्या करवी होणारी कार्य कोणत्याही परिस्थितीत या मानवाला, या प्रकृतीला चुकणार नाहीत. ती घडणारच, ही प्रकृती त्याच्या क्रविती घडवून घेणारच. पण असं जर कोण म्हणत असेल तर ते सगळं खोटं आहे, असं भगवंत या ओवीतून आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. ऐसे ते पार्था विषयासक्त सर्वता, ओळखावे तत्वता भ्रांती नाही. असे ते सगळे जे ढोंगी आहेत, जे असा बाज निर्माण करतात, जे असे समोर तुझ्यासमोर मुनीश्वर म्हणून बसतात, मी सर्व त्याग केला आहे म्हणून जे तुला सांगतात, किंवा अशी जी लोक दिसतात ती सगळी आतून विषयासक्त आहेत. आतून त्यांचा कामनेवरती इच्छाशक्ती त्यांची त्या स्त्री भोगासाठी, विषय सुखासाठी, आर्थिक सुखासाठी, ऐहिक सुखासाठी हपापलेली असते. वर करणी ते मुनीश्वर किंवा योगी दिसतात, पण मनातून त्यांची उपभोगी वृत्ती, भोगी वृत्तीच असते. हे ओळखावे तत्वता भ्रांतीनं, याच्यात कुठलीही शंका नाही. अनेक साधू, अनेक महाराजांची आपली उदाहरणं आपल्याला या बातम्यांमधून दिसत असतात. अनेकांनी पैशांसाठी लुबाडलं, अनेकांनी शरीरसुखासाठी एखाद्याचा वापर केला आणि ती जोडपं, ते कुटुंब त्या ठिकाणी ते फसलं, किंवा एखाद्याचा नरबळी दिला गेला, लहान मुलांचा जीव घेतला गेला. हे जे काही सगळे अघोरी प्रकार आहेत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या भोंदूबाबांच्या बाबतीत आहेत. हे भोंदूबाबांच्यावरती ओढलेले ताशेरे आहेत. या असल्या कुठल्याही गोष्टीला तुम्ही बळी पडू नका. असा जो माणूस आहे तो माणूस विषयासक्त आहे, त्याला कुठलीही शंका नाही, हे तुम्ही निश्चित ओळखा. अशी कर्मेंद्रिय सोडून दिली, सर्व त्याग केला असं म्हणणं शक्य नाही, असं घडणंच शक्य नाही, कारण हे कर्मेंद्रिय ही प्रकृतीच्या अधीन आहेत.
पुढची उभी आहे. आता देई अवधान प्रसंगे तुझं सांगेन या नैराशाचे चिन्ह धनुर्धरा. आता प्रसंगच आलेला आहे, आता ती वेळ आलेली आहे. हे धनुर्धरा म्हणजे अर्जुना, तुला आता मी त्याचं जे काही आहे त्याचं खरं चिन्ह, त्याचं नैराश्य या शब्दाचा अर्थ असा आहे ज्यांनी आपल्या जीवनातून सगळ्या गोष्टींची आशा सोडलेली आहे, कुठल्याही बाबतीत आशा नाही, विषयासक्त जो नाही, त्याचं स्वतःवर प्रभुत्व आहे, अशाबद्दलची माहिती किंवा असा तो कोण, असं त्याला कसं ओळखायचं हे याच्यात प्रसंग आला. म्हणून मी तुला अर्जुना सांगतोय, ऐक. जो अंतरी दृढ परमात्मरूपी गूढ, बाह्य भागू जरी रूढ लौकिकू जसा. जो अंतरात्म्यामध्ये अत्यंत दृढ आहे, कुठल्याही कारणाने त्याची मती भ्रष्ट होणार नाही. परमात्मरूपी गूढ, परमात्म्याचा अनुभव तो आतमध्ये घेतोय. तो इंद्रिय अज्ञान करी, कुठल्याही इंद्रियाला तो सांगत नाही हे कर, हे बघ, हे कर, हे खा, नाही. विषयाचे भय न धरी, कुठल्याही विषयासाठी आसक्त त्याची नाही. विषय आपल्याला लागेल किंवा विषयाचा आपल्याकडनं, आपल्या शरीराकडनं किंवा आपल्याकडून विषयाचं म्हणजे आपण त्याचे उपभोग घेऊ, आपल्याकडून त्या विषयाचा उपभोग घेतला जाईल, असं कधीही त्याच्याकडून घडणार नाही. प्राप्त कर्म नावेरी उचित जे जे कर्म त्याच्या वाट्याला आलंय, ज्या याच्यात त्याचा जन्म झाला आहे, जे कर्म त्याला करायचं आहे ते प्रत्येक कर्म तो निश्चित करेल. तो कर्मेंद्रिय कर्मी राहटाता तरी न नियमी ते परी तेथेचिनी उर्मी झाकोळेना. जरी तो कर्मेंद्रियांची कर्मे करत असतील, जरी इंद्रियांच्या कर्मे असणारी कर्म तो करत असेल, तरी तो नियमामध्ये त्या सगळ्या कर्मांच्या ह्याच्यामध्ये असेल, परी तेथेची उर्मी झाकोळेना. पण तिथची कुठलीही मीपणा, गर्व किंवा त्याच्यामध्ये त्या कर्माबद्दलचा असलेला कर्मफळाचा अट्टाहास किंवा इच्छा त्याच्यामध्ये कधी येणार नाही. हे मी केलं, हे मी केलं असं तो कधीही म्हणणार नाही. महाराज एक उदाहरण देतो आपल्याला. संत एकनाथ महाराज एका ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी कीर्तनाला गेले होते. ज्योतिर्लिंगाचं ठिकाणी शंकराचं स्थान, महात्म्य त्या स्थानाचं 12 लिंगांपैकी एक लिंग म्हणून त्याचं स्थानाचं महात्म्य. त्या मंदिरासमोर असलेल्या जागेमध्ये संत एकनाथ महाराज पांडुरंगाचं कीर्तन करणार आहेत. पुजारी तिथले ह्या गोष्टीवरती त्यांनी आक्षेप घेतला. म्हणले, शंकराचं 12 ज्योतिर्लिंगांमधलं हे स्थान आहे आणि तुम्ही या स्थानावरती पांडुरंगाचं कीर्तन करताय, तर ते तुम्ही समोर करू नका, शंकराकडे तोंड करून तुम्ही करू नका. ते तुम्हाला जर कीर्तन करायचं असेल तर आम्ही नाही म्हणत नाही, पण ते कीर्तन तुम्ही मागच्या बाजूला जाऊन करा. संत एकनाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये, त्यांच्या अमोघ वाणीमध्ये, या त्यांच्या सगळ्या एकूण अभ्यासामध्ये इतकी ताकद होती, त्या कीर्तनामध्ये इतकी ताकद होती. ते कीर्तन एकनाथ महाराजांनी त्या मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन केलं. म्हणजे ज्या बाजूला मुख होतं, म्हणजे ज्या मंदिराचं तोंड ज्या बाजूला होतं त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला, मागच्या बाजूला जाऊन संत एकनाथ महाराजांनी आपलं कीर्तन सुरू केलं. कीर्तनाला रंग चढला. कीर्तनात अनेक गोष्टी एकनाथ महाराज उकलून सांगायला लागले. कीर्तन रंगात आलं आणि रंगात आलेलं असताना संपूर्ण मंदिर जागेवर फिरलं. जे तोंड त्या दरवाजाच्या बाजूला होतं, जे पुढच्या बाजूला होतं, त्या मंदिराचं तोंड एकनाथ महाराजांच्या दिशेला झालं. प्रत्यक्ष भगवान शंकर एकनाथ महाराजांचं कीर्तन ऐकण्यासाठी त्यांच्याकडे तोंड करून बसले. ही सत्य परिस्थिती, ही गोष्ट तुम्ही त्या ज्योतिर्लिंगावर जाऊन जर बघितलीत तर तुम्हाला ते मंदिर दिसेल. ते बेसलेस, त्याला भागच वेगळा त्याचा आहे. ज्यावेळेला मंदिराची एक बाजू वेगळी, दरवाजा एका बाजूला आणि मंदिराचं तोंड एका बाजूला, हे तुम्ही जागेवर जाऊन बघितल्यावर तुम्हाला कळेल. हा कर्मयोग आहे महाराज. त्या कर्मामध्ये एकनाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये इतकी ताकद आहे, इतकं ते गोड आहे. पांडुरंगही तिथे येऊन नाचतोय. त्या नाचणाऱ्या पांडुरंगाला बघताना भगवान शंकर कसे राहतील.
प्रत्यक्ष भगवंत नाचतोय, त्या भगवंताला नाचताना प्रत्यक्ष शंकर भगवान त्या मंदिराचं मुख फिरून बसलेले आहेत आणि तिथे ते त्याचं कीर्तन ऐकतायत. नंतर अनेक लोक त्या पायाशी आली, एकनाथ महाराजांच्या पायाशी आली. पण ज्यांनी त्यांना अवेरलं होतं, ज्यांनी त्यांना कीर्तन करायला मागे सांगितलं होतं, त्यांच्याबद्दल एकनाथ महाराजांनी कोणताही आकस केला नाही. तुमच्या बापाचं मंदिर आहे का असं ते त्यांना कधीही बोलले नाहीत. ते त्यांनी सांगितलं ते मान्य केलं. त्याच्यानंतर ते पायाशी आले म्हणून कोड कौतुक म्हणून त्यांच्या पाठीवर हात फिरून तिथे स्वतःचा पुतळा त्यांनी उभारला नाही. ही जी काही गोष्ट आहे ही उर्मी झाकोळे ना. काहीही झालं, माझं मी काम केलं, कीर्तन करणं हे माझं कर्तव्य आहे, कीर्तन करणं हे माझं काम आहे, ते मी प्रामाणिकपणे केलं. बाकी त्यातनं येणारं फळ, त्यातनं येणाऱ्या गोष्टी, त्यातनं येणारं यश, त्यातनं होणारा बदल किंवा मंदिर फिरलं असेल तर ते सगळं देवाचं, माझं त्याच्यात काहीही नाही. मी केवळ आणि केवळ कीर्तन करण्याच्या इतकाच नाममात्र आहे. हे संत एकनाथ महाराजांचं आहे. खूप म्हणजे ही जी संत मंडळी महाराज झाली ना, ही सगळी संत मंडळी आपल्याकडे त्यांनी कधीही लौकिकार्थ पदवी कधीही घेतली नाही. त्यांच्याकडनं अनेक चमत्कार घडले, पण त्या चमत्काराबद्दल त्यांनी कुठलीही आपली पदवी किंवा लौकिकार्थाने तिथे पुतळे आपले कधीही उभारले नाहीत. हा महाराज कर्मयोग आहे. केवळ आणि केवळ माझं कर्म, अत्यंत टोकाची भूमिका घेऊन ते कर्म पूर्ण करणं हे कर्मयोगाचं लक्षण आहे महाराज. त्याच्यावरती माऊलींनी आपल्याला एक उदाहरण दिलं आहे. तो कामना मात्रे न घेपे, मोहमळे न लिपे, जैसे जळी जळेन शिंपे पद्मपत्र. कुठल्याही कामनेनी, कोणत्याही इच्छेने त्यांनी माझ्या पाया पडाव्यात, त्यांनी मला संत म्हणावं, त्यांनी मोठं मला महात्म्य म्हणावं म्हणून एकनाथ महाराजांनी ते घडवलं नाही, ते घडलं. मोहमळे न लिपे, त्यांनी मला लौकिकार्थ पदवी द्यावी, त्यांनी मला संत म्हणावं, महाराज म्हणावं, त्यांनी माझ्या पाया पडावं. सगळे माझ्या पायाशी येऊन पडलेले आहेत, म्हणून त्यांचा मोह झाला नाही त्या गोष्टीचा. जैसे जळी जळेन शिंपे पद्मपत्र. पद्मपत्र म्हणजे कमळाचं पान. कमळाचं पान हे त्या तलावाच्या पाण्यावरती तरंगत असतं महाराज, पण त्या पद्मपत्राला म्हणजे त्या कमळाच्या पानाला पाण्याचा स्पर्श होत नाही. जरी ते पाण्यात असलं तरी ते पान ओलं होत नाही. त्याप्रमाणे हे संत महात्म्य जरी समाजात वावरत असली तरी या समाजामध्ये असलेला लोभ मोह मद मत्सर त्यांच्या अंगाला शिवत नाही, ही ओवी सांगते. तैसा सामान्याचे पाहिजे तरी साधारणूची दिसे, एरवी निर्धारता नेणिजे सोय जयाची. सामान्यांसारखाच असला पाहिजे, सर्वसामान्य माणसांप्रमाणे त्याचा व्यवहार असला पाहिजे, सर्वसाधारणपणे तो दिसला पाहिजे, त्यामध्ये वेगळं कुठलंही रूप नसावं, अगदी साधाच तो दिसला पाहिजे. एरवी निर्धारता नेणिजे सोय जयाची. ज्या क्षणाला निर्धाराची वेळ येईल, ज्या वेळेला अशी वेळ येईल त्यावेळेला तो सगळ्यांमध्ये वेगळा दिसला पाहिजे. ज्या वेळेला एखाद्या गोष्टीचा निर्धार करायची म्हणजे एखादी गोष्ट वेगळी करायची असेल त्यावेळेला समाजापेक्षा तो माणूस, ती व्यक्ती वेगळी दिसली पाहिजे. तैसा संसर्गा माझी असे सकळांसारिखा दिसे. जरी तो सगळ्यांमध्ये असला, सगळ्यांशी त्याचा संपर्क असला, सगळ्यांमध्ये तो वावरत असला, तरी तो सगळ्यांसारखा दिसत असला. जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. म्हणजे जरी एक सूर्याचं बिंब त्या पाण्यामध्ये पडलेलं असेल, तलावामध्ये पडलेलं असेल, त्या पाण्यात त्याच्यामध्येच ते सूर्यबिंब आहे, पण ते वेगळं आहे. किंवा ढगांमध्ये सूर्यबिंब आहे, ढगांच्या संसर्गात आलेलं आहे, काळ्या ढगांच्या संसर्गात, पण त्याच्यावरती काही डाग नाही, ते आपलं वेगळं आहे. असं जे उदाहरण आहे या दोन ओवीतून दिलेलं आहे महाराज. ऐसा चिन्ह चिन्ह तू देखसी तो चिमुख तू, आशा पाश रही तू ओळख पा. अशा चिन्ह ज्याच्यावरती दिसलं, अशा चिन्हांचा अंकित असलेला तो जो आहे तो आपल्या दृष्टीने म्हणजे तुझ्या आशा पाश रही तू ओळख पा. कुठल्याही आशेच्या पाशात तो अडकलेला नाही, हे तू ओळख.
अर्जुना तोची योगी विशेषी जे जो जगी म्हणवनी ऐसा होय लगे म्हणी पेतू ते. अर्जुना त्यालाच योगी म्हण, विशेष तो जो जगी, तो जो विशेष आहे, जे जो जगी म्हणवनी, तो योगी आहे, तो विशेष आहे, तो उत्तम आहे, तो सगळ्यांमध्ये वेगळा आहे, पण तो या समाजामध्ये, या सकाळांमध्ये तो आशापाश रहित आहे, त्याला कुठल्याही गोष्टींचा मोह नाही. महाराज आपल्याला आणखीन एक उदाहरण देतो. तानाजी मालुसरे गेले महाराज छत्रपतींकडे. रायबाच्या लग्नाचं म्हणजे त्यांच्या मुलाच्या लग्नाचा खलिता घेऊन म्हणा किंवा आमंत्रण घेऊन म्हणा महाराजांच्या पायाशी गेले. म्हणले रायबाचं लग्न आहे. महाराज चिंतेत दिसले. तानाजी मालुसरेने विचारलं, महाराज काय झालं? कोंढाण्याकडे बोट दाखवलं. म्हणले हा कोंढाणा आपल्या स्वराज्यात असायला हवा. म्हणले रायबा तुझा रायबाचं लग्न आहे, ताना तू जा, आम्ही कोंढाण्यावर स्वारी करणार आहोत. तानाजी मालुसरे म्हणाले, महाराज आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. इतिहास आपल्याला माहिती आहे महाराज. तानाजी मालुसरेंनी जीवाची बाजी लावून कोंढाणा सर केला. त्यात तानाजी राहिले नाहीत. तानाजींचं कर्तव्य होतं आपल्या रायबाचं लग्न लावायचं. हा न्योता घेऊन, हे आमंत्रण घेऊन महाराजांकडे गेले होते. राजा शिवछत्रपती यांनी ते कर्तव्य, तानाजीचं राहिलेलं अपुरं काम, हे कर्तव्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे, ही माणसं माझी आहेत, माझ्या स्वराज्यासाठी तानाजींनी आपला जीव गमावलेला आहे, या रायबाचं लग्न करण्याची जबाबदारी ही माझी आहे. प्रत्यक्ष छत्रपती रायबाच्या लग्नाला उपस्थित राहिले. रायबाचं लग्न छत्रपतींनी स्वतः लावलं. ही कर्मयोगाचं उदाहरण आहे महाराज. हा माझं कर्म आहे, मी राजा आहे. कोणी एखादा सैनिक गेला हरकत नाही. इतर राज्यामध्ये अनेक सैनिक गेले असतील, पण त्याची नोंद कुठे नाही. पण तानाजी मालुसरेची नोंद, रायबाच्या लग्नाची नोंद, छत्रपती तिथे गेलेली नोंद इतिहासाने घेतली आहे. इतिहासाने त्याची दखल घेतली आहे. रायबाचं कुटुंब, तानाजी मालुसरेचं कुटुंब, हे संपूर्ण कुटुंब ज्यांच्या लग्नाला छत्रपती उपस्थित होते, हे इतिहासाने नोंद घेतली आहे. ते घराणं ते थोर झालं. त्या घराण्याची कीर्ती अजरामर झाली. विशेष आहे महाराज, छत्रपती महाराजांचं, शिवाजी महाराजांचं हे जे चरित्र आहे, शिवचरित्र आहे महाराज, हे चरित्र एक कर्मयोगाचं एक उत्तम उदाहरण आहे. अखंड छत्रपतींचं अखंड जीवन हे कर्मयोगावर आधारित आहे. माँसाहेब जिजाऊ यांनी बालपणीच महाराजांना रामायण, महाभारत, गीताज्ञान शिकवलेलं आहे. हे गीताज्ञान, हा कर्मयोग, हा महाराजांना तोंडपाठ आहे. महाराजांनी या कर्मयोगावर आधारित आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. प्रत्येक गोष्टही स्वराज्यासाठी. महाराज 2 वेळेला सुरत लुटली. अनेक जडजवायर, अनेक सोने नाणं, अनेक दागदागिने, अनेक हिरे माणकं त्या सुरतवरनं आपल्या राज्यात आणली. पण महाराज घोड्यांवरती, हत्तींवर सोन्याची अंबारीन, सोन्याची झूल त्यांनी टाकली नाही. महाराज अंगरखा त्यांचा शिवलेला, त्याच्यावर असलेले त्यांचे पारंपरिक दागिने, जे जिजाऊ मातेंनी दिलेले जे घराण्याचे दागिने, तेच महाराजांनी घातले. स्वराज्यातले आणलेले दागिने, लुटीचे आणलेले दागिने महाराजांनी स्वतःच्या अंगावर घातले नाहीत. हा कर्मयोग आहे. जे काही लुटलंय ते माझ्या स्वराज्यासाठी, त्याचे त्यांनी किल्ले बांधले. त्या किल्ले बांधलेल्या किल्ल्यांच्या वरती आजही कुठे महाराजांचं नाव नाही. सिंधुदुर्ग बांधलेला हा किल्ला 36 मण शिसं ओतून त्याच्यात टाकलं. कैक वर्ष, हजारो वर्ष तो उभा राहील अशी त्याची केलेली बांधणी.
ती त्यांच्या हयातीत केली. आज आपल्याला याच्यामध्ये या काळामध्ये असा किल्ला बांधणं शक्य नाही, तो आपल्याकडनं बांधलाच जाणार नाही, हा भाग वेगळा. परंतु महाराजांनी त्यांच्या हयातीत तो किल्ला बांधला. त्याच्यासाठी अनेक ठिकाणून लूट आणली, सगळे पैसे सगळं सोनं नाणं त्याच्यासाठी वापरलं. तो किल्ला आजही तिथे उभा राहून सांगतोय की मी छत्रपतींना पाहिलं आहे. हे किल्ले काय सांगतायत महाराज? मी छत्रपतींना पाहिलं आहे. हा कर्मयोग आहे. या वास्तूमध्ये, या चिरंतन असलेल्या दगडामध्ये आज महाराज मी बघितलेत म्हणून आवाज आहे. हा कर्मयोग आहे. महाराजांनी निर्माण केलेली एक गोष्ट ही ओरडून आपल्याला तिथे समुद्रात लाटा झेलत उभी आहे आणि ती शेकडो वर्षानंतर पण आपल्याला सांगते मी छत्रपतींना बघितलं आहे. ही नोंद आहे. हा कर्मयोग आहे. आणि असं असूनसुद्धा राजे या सगळ्यांच्यामध्ये राहत असूनसुद्धा राजे वेगळे आहेत. ते या कारणाने, कारण राजे हे संपूर्ण आयुष्य कर्मयोगावर आधारित आहे. तू मानसा नियमो करी निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततो सुखी. तू एकदा मनाचा नियम केलास, मनामध्ये तू निश्चळ झालास, कुठल्याही गोष्टीचं तुला जर मोह पडला नाही, मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततू सुखे. मग जरी कर्मेंद्रियांच्याकडून कर्म झाली तरी तुला आनंदच मिळणार आहे. कुठलीही आशा विरहित केलेली कर्म तुला सुखच देणार आहेत. म्हणून नैष्कर्म्य होवावे तरी एथ ते न संभवे आणि निषिद्ध केवी राटावे विचारी पा. म्हणून नैष्कर्म्य होवावं असं तुझ्या मनामध्ये आहे, संग्राम सोडून द्यावा हे तुझ्या मनामध्ये आहे. हे शक्य नाही, हे असं घडणार नाही. आणि ते इथे न घडून हे निषिद्ध केवी राटावे विचारी पा. हे निषिद्ध आहे, असं करणं निषेधार्थ आहे. म्हणजे अशा कुठल्याही गोष्टी तू करू शकत नाहीस, मग त्याचा विचार का करतोयस? म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हेतू रहित आचरे तू. म्हणून जे जे उचित आहे, जे प्रत्येक वेळेला तुझ्या समोर येईल त्यावेळेला कर्म हेतू रहित, ते कर्म कोणत्याही फळाशिवाय, फळाच्या अपेक्षेशिवाय, कुठल्याही इच्छेशिवाय, आशेशिवाय, त्यातून मिळणाऱ्या स्वतःच्या अर्थाशिवाय ते कर्म कर. आणि तू तुझं उचित कर्म करणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. पार्था आणि काही एक नेणसी तू एक कवतिक जे ऐसे कर्ममोचक आपैसे असे. हे जे तू काही म्हणतोयस ना, हे कर्म आपणहून तुझ्या समोर येणार आहे आणि आपणहून तुला ते करायचं आहे. देखे अनुक्रमाधारे स्वधर्मो जो आचरे. अनुक्रमाधारे म्हणजे ज्या नियमाप्रमाणे तुझ्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते तुझं करशील, तो स्वधर्म तुझा आहे, त्याचं जो आचरण करशील तो मोक्ष तेणे व्यापारी निश्चित पावे. निश्चित तुला मोक्ष मिळेल, कुठलंही पाप तुझ्या माथ्यावर येणार नाही. हे महाराज हे त्या अर्जुनाला भगवंत सांगतायत. माझं कर्म, उचित कर्म मी जर करत असीन आणि त्यामध्ये येणारे कोणतेही अडथळे, कुठलीही गोष्ट, कुठलाही मोह मला जर अडवत नसेल आणि ते त्या स्वधर्माच्या आधारे जर मी ते उचित कर्म करत असेल तर त्या कर्मातून सुद्धा मला मोक्ष मिळेल. शिवचरित्र याच्यावर आधारित आहे महाराज. एक एक गोष्ट शिवचरित्राची जर तुम्ही उचललीत आणि जर उलगडून बघितलीत तर तुम्हाला कर्मयोग दिसेल. आणखीन एक महाराज तुम्हाला उदाहरण सांगतो, छत्रपतींचंच उदाहरण सांगतो. महाराज छत्रपती, त्यांचे सवंगडी, त्यांचे सगळे शिलेदार सरदार एका जंगलातून चालले होते. जंगलातून घोडेस्वार चाललेत, सगळे काही पुढे आहेत काही मागे आहेत. सरदारांना दिसते मध्ये नदी लागली आहे, नदीच्या पलीकडे एका बाजूनी घोडे धावत आहेत, एका बाजूला नदी आहे, नदीच्या पलीकडे एक कसाई गाई कापतोय. नदीला पाणी आहे, दुथडी भरून नदी वाहते, नदीला पूर आहे आणि अशा पुरामध्ये पलीकडे कसाई आहे, गाय कापतोय. आपल्याला ते गायींना वाचवायचं हे निश्चित, पण नदीला पूर आलेला आहे. सरदार मनात विचार करतायत, सगळे सरदार धावतायत, घोड्यांवर पळतायत, एका बाजूला ते बघतायत आणि अचानक त्यांना दिसलं
की कोणीतरी तोंडात तलवार धरून पोहत पोहत पलीकडे गेला आहे. सरदार सगळे थबकलेत. ते त्या माणसाकडे बघतायत. कोणीतरी व्यक्ती पोहत पोहत तोंडात तलवार घेऊन पलीकडे गेली आहे. झपाझप हात मारत पलीकडे जाऊन तलवारीचे वार करून त्या कसायाला मारून टाकला आहे. गायींची सुटका केली आहे. सगळ्या गायी तिथे रणात सोडून दिलेल्या आहेत आणि पुन्हा ती व्यक्ती तोंडात तलवार धरून नदीच्या पलीकडे येते. महाराज हे त्यांनी बघितले. सरदार इकडे अवाक झाले. सरदार इकडे तिकडे बघतात. अरे राजे कुठे गेले, छत्रपती कुठे गेले म्हणून त्यांनी इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. राजे पुढे गेले, राजे मागे राहिले म्हणून ते जात आहेत. सरदार पुढे जात आहेत. इकडे तिकडे शोध सुरू झाला. तेवढ्यात ती व्यक्ती पोहत पोहत आली. तलवार कमरेला लावली, जिरटोप घातला. प्रत्यक्ष महाराज पोहत पोहत गेले होते आणि त्यांनी त्या गायींना कसायाच्या तडाख्यातून वाचवलं होतं, मरणाच्या दारातून वाचवलं होतं. गो ब्राह्मण प्रतिपालक. छत्रपती हे धर्माचे रक्षण करते आहेत. धर्माचं रक्षण करण्यासाठी भवानी मातेंनी त्यांना तलवार दिलेली आहे आणि प्रत्यक्ष भगवंत प्रसन्न होऊन तलवार दिलेली आहे. त्या तलवारीतून त्या गोब्राह्मण प्रतिपालक म्हणजे या ब्राह्मण समाजाचं, या गायींचं, या माझ्या रयतेचं, या कष्टकरी जनतेचं, या सगळ्यांचं रक्षण करणं हे माझी जबाबदारी आहे. या देवतांचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी, या मंदिरांचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. आणि ती कोणालाही सांगण्याच्या आधी, कळण्याच्या आधी महाराज पोहत जाऊन ती करून आले. हा महाराज कर्मयोग आहे. स्वराज्याचे छत्रपती एका हाकेवर हजारो सरदार धावून येतील अशी परिस्थिती असताना प्रत्यक्ष स्वतः पोहत जाऊन त्या कसायावरती वार करून गायींना वाचवणं हा कर्मयोग आहे. हे माझं काम आहे. हे महाराजांनी प्रत्येक गोष्टीतून, उदाहरणांतून, प्रत्येक येणाऱ्या प्रसंगातून आपल्यासमोर मांडलं आहे. असंच महाराज स्वराज्य घडलं नाही. स्वराज्य घडले कर्मयोगावर. एक एक गोष्ट उकलत जर गेलात तर तुम्हाला कर्मयोगाची अनेक उदाहरणं शिवचरित्रामध्ये सापडतील. महाराज स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञू जाणपा म्हणूनी वर्तता तेथ पापा संचारू नाही. महाराज हा स्वधर्म जो आहे तो नित्ययज्ञ जाणपा. नित्ययज्ञ आहे. नित्य म्हणजे सतत करण्याची गोष्ट आहे. छत्रपती त्याच्यावर बसलेले असतील तेव्हाही छत्रपती आहेत. ज्या वेळेला जंगलातून धावत आहेत त्यावेळेलाही छत्रपती आहेत. तिथे बसले असतील त्यावेळेलाही कर्तव्य त्यांचं तेच आहे. घोड्यावर असतील तरी त्यांचं कर्तव्य तेच आहे. छत्रपती आहेत. छत्रपतींचं काम राजांनी जीवनाच्या शेवटपर्यंत आपलं कर्म राजांनी टाळलं नाही. नित्ययज्ञ जाणला. रोजच्या रोज महाराजांनी स्वराज्यासाठी योगदान दिलं. अहो स्वराज्यासाठी इथून गुजरातला, सुरतला घोड्यावर जाणं सोपी गोष्ट नाही महाराज. केवळ विचार करा एकदा, घोड्यावरून सुरतला जायचं, सुरत लुटून आपल्या राज्यात आणायची. ही जी काही गोष्ट आहे महाराज, माझ्या स्वराज्यासाठी, हे जे स्वराज्य आहे हे श्रींचं आहे आणि हे स्वराज्य करण्यासाठी मला नेमलेलं आहे. हे कर्म माझं आहे. हा नित्ययज्ञ आहे. रोजच मला स्वराज्यासाठी मला लढायचं आहे. हे जे काही आहे ना हा कर्मयोग आहे. हा कर्मयोग आपल्याला या ओवींतून ज्ञानेश्वर माऊलींनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या पुढच्या ओवींमध्ये आपल्याला पुढच्या कर्मयोगातल्या ओव्यांचा अभ्यास करायचा आहे महाराज. तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.